हॅलो एव्हरीवन. तुमचं जर ध्येय स्पष्ट असेल आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठीची तुमच्याकडे प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंग एक्झिक्यूट करण्याची तयारी व यासोबतच त्यासाठी लागणारी मेहनत करण्याची जिद्द, या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर तुमचं ध्येय तुम्हाला नक्कीच प्राप्त होतं. अशी बरीचशी उदाहरणं असतात आणि आज आपल्यासोबत असंच एक उदाहरण आहे. यशविषयी सांगायचं झालं तर यशने आपली इंजिनिअरिंग VGTI या कॉलेजमधून पूर्ण केली आणि त्यानंतर त्याने कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देण्याचं ठरवलं. ज्या काळामध्ये IT कम्प्युटर यांसारख्या फील्ड बूममध्ये होता, त्यावेळेस त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर गव्हर्नमेंटमध्ये जाण्याचा त्याचा निश्चय होता आणि त्यानुसार त्याने प्लॅनिंग करून त्या प्लॅनिंगवरती एक्झिक्युशन करून आपलं ध्येय गाठलं देखील. जे कोणी विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करतायत किंवा मग ज्या विद्यार्थ्यांनी कोर ब्रांचेसला ॲडमिशन घेतलेलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा पॉडकास्ट खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या पॉडकास्टमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं, जर तुम्ही वारंवार प्रिपरेशन करताय बट फायनल सिलेक्शनपर्यंत तुम्ही जात नाही आहे, कुठेतरी 4-5 मार्कने तुमचं सिलेक्शन राहून जात आहे किंवा तुमचा स्कोअर 130 140 या मार्क्समध्ये अडकला आहे, खूप दिवस झाले प्रिपरेशन करतोय, असे खूप सारे प्रॉब्लेम्स असतील, तर या सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळणार आहे. कारण यशचंही असंच व्हायचं. थोडा 130 140 पर्यंत स्कोअर जायला लागला, बट इथून पुढे इम्प्रूव्ह कसं करायचं, यासाठी त्याने कोणत्या मेथड्स फॉलो केल्या, कोणत्या स्ट्रॅटेजीज यूज केल्या, टेस्ट सिरीजचं काय महत्त्व असतं, MCQ सॉल्विंगचं काय महत्त्व असतं, या सर्व गोष्टी आजच्या पॉडकास्टमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सो हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणी प्रिपेअर करताय किंवा ज्यांनी नवीनच कोर ब्रांचेसला ॲडमिशन घेतलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा पॉडकास्ट शेअर देखील करा. सो यश, वेलकम टू आवर पॉडकास्ट. सगळ्यात पहिले तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आता नुकतेच तुझी जॉईनिंग पण झालेली आहे BMCमध्ये. सो यशबद्दल जे सांगायचं आहे ते असं की BMC सब इंजिनियर ही जी एक्झाम असते बृहन्मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांची, या BMC सब इंजिनियरच्या एक्झाममध्ये यशने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रँक 1 मिळवली आहे. सो त्याच्या या स्ट्रॅटेजीज आज आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत. सो यश, जी काही आपली ऑडियन्स आहे त्या सर्वांना तू अगोदर तुझं थोडंसं ब्रीफमध्ये इंट्रोडक्शन करून द्या. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सरजी फॉर हॅविंग मी येस. ऑन द शो. माझं नाव यश सुनील बडांगे. मी माझी स्कूलिंग डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूल येवला इथून केली आहे. मी 11th-12th SSMV ज्युनियर कॉलेज बाबुळगाव इथून केलं आहे आणि मी माझं BTech इन सिव्हिल इंजिनिअरिंग वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट माटुंगा मुंबई इथून केलेलं आहे. ओके. सो यश, मला तुला पहिला प्रश्न हा विचारायला आवडेल की 2019मध्ये तू ॲडमिशन घेतलं. Right. तो असा काळ होता ज्यावेळेस IT असेल, कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, या सर्व फील्ड असतील, यांना एक बूम होता. म्हणजे की तिथे तुम्हाला रिक्रुटमेंट जास्त निघत होत्या, पॅकेजेस मुलांना चांगले मिळत होते. इवन मला आठवतं, मी जेव्हा पासआउट झालो तेव्हा जे कोर ब्रांचेसमधले विद्यार्थी आहेत ते सुद्धा IT फील्डमध्ये शिफ्ट होत होते आणि तू त्या काळात सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. मग तुझं पहिल्यापासून प्री डिसायडेड होतं सिव्हिल इंजिनिअरिंगला जाणं, की मग तू हा निर्णय की तुला ती ब्रांच मिळाली, की तुझे हे टार्गेटच सिव्हिल इंजिनिअरिंग करणं होतं? 11th-12thला असताना माझं फिजिक्सकडे थोडं जास्त इन्क्लिनेशन होतं. ओके. मला मेकॅनिक्स वगैरे त्याची येस. आवड होती आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचा जर आपण कोर बघितला तर काइंड ऑफ फिजिक्सशी रिलेटेडच असतो तो. बरोबर. जसं तुम्ही सांगितलं की CETचा स्कोर आल्यानंतर माझ्याकडे पण 2-3 ऑप्शन्स होते की आपल्याला कम्प्युटर IT कडे जायचंय की कोर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जायचंय. मग त्यावेळी माझा एक कझिन होता, तो देखील एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मग त्याने मला दोघांचं कंपॅरिझन सांगितलेलं की तू जर कोडिंग IT या क्षेत्रात गेला तर तिथे टेक्नॉलॉजी नेहमी चेंज करत राहते. आज करेक्ट. जर तू जी टेक्नॉलॉजीवर काम करतोय ती 6 महिन्याने अस्तित्वात असेल की नाही माहिती नाही, तुला कंटिन्यू अपग्रेडेशनची गरज आहे. बट तू जर सिव्हिल कोर इंजिनिअरिंगमध्ये आलात तर तिथे तुला सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यास धरून कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जाण्याचं खूप वास्ट ऑपॉर्च्युनिटीज आहे. मग तिथे मला त्याने ज्या पद्धतीने समजवलं ते मला खूप पटलेलं आणि माझं मत तिथेच असं ठरलेलं की आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग करायची आणि त्यानंतर ज्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अभ्यासाला धरून ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात त्यात आपल्याला प्रिपेअर करायचं. ओके, ग्रेट. म्हणजे तुझं पहिल्यापासून डिसायडेड होतं की सिव्हिल इंजिनिअरिंगच आपल्याला करायचं आहे. तर मग तू इंजिनिअरिंगचे 4 वर्ष नंतर जो आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट, जसं तुझ्या बोलण्यातून जाणवलं की तुझं इन्क्लिनेशन हे गव्हर्नमेंट जॉब्सकडेच जास्त होतं.
सो गव्हर्नमेंट जॉबमध्ये जाताना आता तुझा BMC सब इंजिनियरमध्ये रँक 1 आलेला आहे. पण याच्याही व्यतिरिक्त सिव्हिलमध्ये बऱ्याचशा एक्झाम्स असतात. मग तुझा अप्रोच तू कसा डिसाईड केला, की मला कशासाठी नक्की प्रिपेअर करायचं आहे? म्हणजे मला हे त्या विद्यार्थ्यांसाठी, की एक पासआउट झाल्यानंतर MPSC जे डिस्क्रिप्टिव्ह आहे ते एक ऑप्शन असतं आणि दुसरं आहे ज्या सरळ सेवा डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या एक्झाम्स असतात. तुझं टार्गेट BMCच होतं, की तू प्रिपरेशन करत होता त्यातनं तू BMCकडे गेला, याबद्दल थोडंसं सांग. माझं टार्गेट फक्त BMCच असं नव्हतं. डिग्री झाल्यानंतर हे होतं की आपल्याला एका गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. मग त्याच्यासाठी लागणारं जे टेक्निकलचा जो सेकंड आणि थर्ड इयरचा जो कोर्स सिलेबस होता त्याचा अभ्यास चालू केला. तर मग ज्या ज्या एक्झाम येत होत्या त्यांचा फॉर्म भरायचा, ती एक्झाम द्यायची आणि मग बेटर होत जायचं. मग जसं मी BMC ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर या एक्झामच्या आधी मी TPAची दिलेली. करेक्ट. TPAत माझा स्कोर समवेअर अराउंड 161 आलेला. मग जिथं आपल्याला ग्रॅज्युअल प्रोग्रेस जिथे दिसते, मग तिथे कुठे ना कुठे कळालं की आपलं होऊन जाणार आहे. त्याच्या आधी 4-5 सरळ सेवा दिलेल्या आहेत आणि ग्राफ हा इन्क्रीजिंग ऑर्डर मध्येच होता. करेक्ट. सो एक आत्मविश्वासही येऊन जातो की सुनर रादर दॅन लेटर आपलं कुठे ना कुठे होणार आहे. बरोबर. मी BMC ज्युनियर इंजिनियरची एक्झाम दिली आणि ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर मध्ये जो 2 महिन्यांचा जो बफर पिरियड भेटला, त्यात आपल्याला अॅनालाइज करायला भेटलं की आपलं कुठे चुकतंय, काय लॅक करतायत. मग ते माझ्या प्रिपरेशन मध्ये ऍड केलं आणि जशी सब इंजिनियरची एक्झाम झाली, मग तो पेपर चांगला गेलेला आणि मग लकीली मग रँक 1 आली. ओके. सो तू जे सांगितलं, की ज्या पद्धतीनं तुझी ग्रॅज्युअल प्रोग्रेस होत गेली, काही एक्झाम्स तू अगोदर दिल्या आणि त्यानंतर स्कोर हा इन्क्रीज होत गेला. मग इथे बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम आहे. काय आहे, की 130-140 स्कोर येतोय, बट हा 140 पासून 150 पर्यंत कसं न्यायचा? इव्हन काही मुलं तर असे आहेत, सर सिलेक्शन 2 क्वेश्चनने राहून जात आहे किंवा मग 4-5 मार्क्सने राहून जात आहे आणि मग तो कॉन्फिडन्स जो आहे तो कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो. तू 4-5 एक्झाम्स तूही दिल्या आणि तुझं सिलेक्शन होण्यासाठी तुला एवढ्या एक्झाम्स लागल्या देखील. तू हा ग्राफ इन्क्रीज कसा केला? म्हणजे सिलेबस कंप्लीट केला असेल, बट त्यानंतर काय चेंजेस केले, की ज्याच्यामुळे तुला रिझल्ट दिसायला लागला? राईट. सो 130 ते 140 मध्ये स्कोर स्टक राहण्याचे मल्टिपल रिझन्स आहेत. की आपलं सिलेबस कंप्लीट नसणं, आपल्याकडे ज्या नोट्स आहेत त्या सगळ्या बेसिस कवर्ड नसणं, त्या नोट्सचं मायन्यूट डिटेल्स कुठे मिसिंग असू शकतं, स्टॅटिक डेटा मिसिंग असू शकतं, काही कॉन्सेप्ट मिसिंग असू शकतात. मग आपण ज्या स्कोरमध्ये स्टक आहेत आणि जे सिलेक्शन झालेले कॅन्डिडेट आहेत त्यांच्या आणि आपल्यामध्ये जर 20-25 मार्कांचा डिफरन्स आहे, मग तो का येतोय? मग ते आपण ते नंबर ऑफ क्वेश्चन्स आपले बरोबर नाही येते. मग ते नंबर ऑफ क्वेश्चन्स बरोबर का नाही येते? जर ते क्वेश्चन्स आपल्या नोट्समध्ये आहेत आणि कुठे ना कुठे मग ते आपल्याला मेमराईज करायला प्रॉब्लेम देत असेल, तर मग आपल्याला रिव्हिजन वाढवायची गरज आहे. जर ते क्वेश्चन आपल्या नोट्समध्ये नसेल तर त्यांना नोट्स ऍड ऑन करायची गरज आहे आपल्याला. आणि जर सगळं काही असेल, थोडी प्रॅक्टिस कमी पडत असेल, टाइम मॅनेजमेंट होत नसेल, मग त्या हिशोबाने आपल्याला अनालाइज करायचंय आणि स्वतःला इन्क्लाइन करायचंय त्या विकनेसकडे आपल्याला हळूहळू इम्प्रूव्ह करत जायचंय. आणि जसं जसं एक्झाम देणार आपण आपल्या एरर्सला कमिट करू आणि अॅक्युरेसी तिथे इन्क्रीज होणार. करेक्ट. आणि मग तोच एक पाथ असतो की आपल्याला सिलेक्शनकडे घेऊन जाणार. बरोबर. राईट. आता याच्यामध्ये एक पार्ट आहे जो तू पण डिस्कस केला, की सिलेबस कम्प्लिशन, तिथून हळूहळू स्कोर तू इन्क्रीज केला. MCQ सॉल्विंगचा किती इम्पॉर्टंट रोल आहे? कारण जेवढ्या पण मुलांसोबत बोलणं होतं, की सर आम्ही रिव्हिजन खूप वेळेस केली आहे, 10 वेळेस 12 वेळेस रिव्हिजन केली आहे, बट बऱ्याच जणांच्या प्रिपरेशनमध्ये मला लॅक करतं, की MCQ सॉल्विंग मुलं खूप कमी करत आहे किंवा करत पण असतील तर तेवढी ॲक्टिव्हली नाही करत आहे. जसं आपलं पण डिस्कशन झालेलं, की MCQ सॉल्विंग करताना टाइम लावून MCQ सॉल्विंग करणं, किंवा तू अजून कोणत्या ट्रिक्स यूज केल्या MCQ सॉल्विंगचा, कशा पद्धतीने तुझ्या प्रिपरेशनमध्ये यूज केला? राईट. MCQ सॉल्विंग अशा सरळ सेवा एक्झामसाठी अटमोस्ट क्रुशियल आहेत. आपण किती जरी म्हटलं की मी नोट्स वाचतोय, ते रिवाइज करतोय, पण तिथे जाऊन आपल्याला नोट्स नाही वाचायचे आहे, रिव्हिजन नाही करायची आहे, तिथं आपल्याला MCQ सॉल्व्ह करायचे आहेत. मग MCQ जर तिथे सॉल्व्ह करायचे तर आपल्याला प्रॅक्टिसमध्ये पण MCQ आणणं खूप गरजेचं आहे. मग MCQ साठी राईट बेसिक तर SSC JEE जे, कारण की SSC JEE हा एक अशी एक्झाम आहे जी दरवर्षी होती. त्याची प्रिलियम्स पण होती, मेन्स पण होती. मग त्याच्याकडे सेट ऑफ क्वेश्चन्स भरपूर असतात आणि त्याचं एक्सप्लेनेशन्स पण, जर तुम्ही IAS मास्टर अशी जर चांगली बुक आहेत की तिथे कॉन्सेप्ट क्लॅरिटी पण भेटते आपल्याला.
त्याच्या ऑप्शन्सचं पण त्यांनी डिस्क्रिप्शन खूप चांगल्या पद्धतीने Yes. दिलेले. म्हणजे ऑप्शन्सने पण आपली रिव्हर्स रिव्हिजन पण होती. मग ती एक बेसिक बुक आहे का जी कोणती पण MCQs एक्झामची प्रिपरेशन करत असेल तर त्याचा केलाच पाहिजे, ती सॉल्व्ह केली पाहिजे. मग त्याच्यानंतर स्टेटचे AE-JEE चे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ते झाल्यानंतर इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे वन लाईनर करेक्ट. जे सरळ सरळ येतात ते आपण प्रॅक्टिसमध्ये आणू शकतो. हे इनफ आहे. हे 3 सेट ऑफ MCQs आहेत ते इनफ आहे. कारण की ते सगळ्यांकडनं नाही होत सॉल्व्ह. बरोबर. आपण जरी म्हटलं AE-JEE चे कोणतेही व्हॉल्यूम बघितले 4-4, 5-5 व्हॉल्यूम आहे मार्केटमध्ये आणि 1,500 2,000 हजारांची पेजेसची बुक येते. तर ते सॉल्व्ह करायला ॲम्पल अमाऊंट ऑफ टाइम पण पाहिजे, जे की होणार नाही आहेत सगळ्यांकडनं सॉल्व्ह. मग त्यातले पण निवडून जर आपण 30-40 क्वेश्चन प्रत्येक टॉपिकचे केले करेक्ट. तर एक आयडिया डेव्हलप होऊन जाते आपल्याला की एक्झामिनर त्या पॉइंटमधून काय विचारू शकतो, त्याच्या बाहेर काही आहेत का आतापर्यंत विचारलेलं. जर नसेल आणि तेच असेल त्याच्या रेंजमध्ये तर तितकंच करायचं आपण. मूव्ह ऑन टू द नेक्स्ट पॉइंट. मग जसं हळूहळू सगळे एक एक टॉपिक करत जाऊ आपण, मग आपल्याला कळतं की हे पॉइंट्स पण आपल्या नोट्समध्ये नाही, मग ते नोट्समध्ये ऍड करायचं आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आपण रिवाइज करू त्यावेळेस ते पण रिवाइज करायचं आणि जुनं आहे ते पण आपल्या फ्लो मध्ये चालू राहतं. मग आपण एक वेल इक्विप्ड होत जातो नोट्स बरोबर, MCQs बरोबर. हाच अप्रोच ठेवला पाहिजे. हा म्हणजे बेसिकली इटरेशनच आहे, ट्रायल अँड एरर आहे. जितकं तुम्ही जास्त नंबर ऑफ MCQs सॉल्व्ह करणार तितकं कळेल की अरे हा पण एक पॉइंट होता जो माझा कव्हर करायचा राहिलेला आहे. मग फायनली जाऊन तुम्ही 90-95% सिलेबस बरोबर युज टू होऊन जाता आणि मग तेच एक्झामला मग तुम्हाला ते रिझल्ट दिसतात. बरोबर. आता MCQ सॉल्व्ह करताना येणारी अजून एक अडचण मुलांची की MCQs आम्ही सॉल्व्ह केलेले असे पण मुलं आहे की MCQs म्हणजे जे व्हॉल्यूम तू बोलला की जसं युथ पब्लिकेशन वगैरे आहेत ज्याचे 5-5 व्हॉल्यूम आहेत. काही मुलं असे आहेत की सर मी युथ 3 वेळेस केलंय, मी युथ 4 वेळेस केलंय. काही काही असे आहेत की सर SSC JEE क्वेश्चन्स मी 2-2, 3-3 वेळेस सॉल्व्ह केले बट तरी रिझल्ट दिसत नाही. बट त्यांच्याशी डिस्कशन केल्यानंतर हे जाणवतं की MCQ सॉल्विंग म्हणजे ते फक्त रीड करताय. म्हणजे जसं बुक पुढे ठेवता, क्वेश्चन रीड करणार, ऑप्शन रीड करणार आणि त्याचं सोल्युशन रीड करणार, या फॉर्मॅटमध्ये करताय. तर म्हणजे याबद्दल तू काय सांगशील? म्हणजे माझं तर मत असं असतं की क्वेश्चन अगोदर तुम्ही सॉल्व्ह करतानाच टेस्ट सिरीज सारखे सॉल्व्ह करा. तू कशा पद्धतीने MCQ सॉल्व्ह केलेलं आहे? 100% सर. जसं तुम्ही बोलले की स्टुडंट समोर ठेवताय बुक, क्वेश्चन तिथेच वाचताय, आन्सरही तिथेच रीड करताय. आपण ब्रेनला ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व नाही करत आहे. आपण जे कॉन्सेप्ट शिकलेलो आहे त्यात ते कॉन्सेप्ट शिकलोय त्याला जर अप्लाय करायचं असेल तर मग त्या MCQsला पण ॲज अ टेस्ट सिरीजच्या फॉर्ममध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो. कसं एक्सप्लेन करणं टेस्ट सिरीजच्या फॉर्मॅटमध्ये कसं कव्हर करायचं? फॉर एक्झाम्पल जर 40-45 क्वेश्चन जर मी निवडले आणि जर मी ते 25 to 30 मिनिट्सच्या टाइम बाउंड मध्ये लावलं तर मी ब्रेनला पळवतोय आणि माझ्या कॉन्सेप्टला पण त्या पेन आणि पेपरवर उतरवण्याचा प्रयत्न करतोय मी. मग तेव्हा आपण ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व राहतो त्यात आणि एक्झाम सारखा फील पण येतो त्यात. पण जर आपण फक्त पुस्तक समोर ठेवलं आणि त्याला रीडच करत चाललोय तर आपल्याला वाटतंय की मला समजतंय, पण आपण तितके इन्व्हॉल्व नाही, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन नाही आहे आपलं. आणि ती मेथड कुठे ना कुठे आपल्याला एक्झामच्या वेळी हॅम्पर करणार, कारण की तिथे कोणी सांगणार नाही आहे 4 ऑप्शन सोल्युशन पुढे नाही, कोणी सांगणार नाही 4-5 ऑप्शन आहे तिथं. जितके इन्स्टिंक्ट्स आपल्याला सांगतील आणि मग इन्स्टिंक्ट्स तेव्हाच बॅक करतील जेव्हा तुम्ही स्वतःला त्या फ्लो मध्ये ठेवलेलं आहे, नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत, वेगवेगळ्या चॅलेंजेस किंवा नवीन क्वेश्चन्सला टॅकल केलेलं असणार. तर तिथे एक्झामच्या वेळी पण जर एखादा अनऑर्थोडॉक्स क्वेश्चन जरी आला तर तुम्ही तो सॉल्व्ह करण्याचा कॅलिबर आपल्याला डेव्हलप होऊन जातो. अगोदर त्या पद्धतीचे क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत. काही एलिमिनेशन मेथडने आपण तिथे काही ना काही जो जुगाडू अप्रोच राहतो तो आधी जर प्रिपरेशन मध्ये असेल तर तिथे जाऊन तेव्हाच तो लागू होणार. बरोबर. हे झालं MCQ सॉल्विंग बद्दल. दुसरी गोष्ट टेस्ट सिरीज. खूप मोठं कन्फ्युजन आहे. कोणती टेस्ट सिरीज दिली पाहिजे, कोणत्या अकॅडमीची टेस्ट सिरीज जॉईन केली पाहिजे, कोणत्या टेस्ट सिरीज मधले क्वेश्चन्स येतात. मग माझ्या मते टेस्ट सिरीज जी आहे ही क्वेश्चन कोणते येतात यापेक्षा टाइम मॅनेजमेंटसाठी जास्त उपयोगाची असते. तुझा BMC मध्ये रँक 1 आलाय, तू इतरही एक्झाम दिलाय, तू कोणत्या टेस्ट सिरीज यूज केल्या? कारण मुलांना हे जाणून घ्यायचंय
की ज्याचा रँक 1 आहे किंवा ज्या मुलांचं सिलेक्शन होत आहे तो कोणत्या टेस्ट सिरीज देतोय, तो कोणत्या एमसीक्यूज. आता एमसीक्यूचे तर तुम्ही बेसिक बुक सांगितले, मार्केटमध्ये खूप बुक्स आहे, बट ऑलरेडी जे आहेत SSC JEE एक, सेकंड 4-5 व्हॉल्यूम जे आहे AE JEE ते, आणि थर्ड ESE प्रिलिम्सचे वन लाईनर्स. राईट. त्या तिघही बुकची लिंक पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊ. दुसरी गोष्ट टेस्ट सिरीज, कोणती टेस्ट सिरीज जॉईन केली पाहिजे किंवा तू कोणत्या टेस्ट सिरीज दिलेलं होतं? पहिला मिसकन्सेप्शन की टेस्ट सिरीज मध्ये जे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करतो करेक्ट. तेच एक्झामला येणार का? ॲब्सोल्युटली नाही, अजिबात येणार नाही. तर टेस्ट सिरीज ही एक्झाम रेडी करण्यासाठी राहते आपल्याला, जी आपण नेट प्रॅक्टिस करतो जसे क्रिकेटर्स करतात. बरोबर. तर जसं ते टच मध्ये राहण्यासाठी, त्या फ्लो मध्ये राहण्यासाठी, ब्रेनला ऍक्टिव्ह करण्यासाठी जी राहती प्रिपरेशन, तेच टेस्ट सिरीजचा अर्थ राहतो. बरोबर. 2 तास आपण बसतो, ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड असतो, त्याचा अनालिसिस करतो. त्या मिस्टेक्स आपण एक्झाम मध्ये कमिट नाही करणार, त्याच्यासाठी टेस्ट सिरीज असते. मार्केटमध्ये खूप साऱ्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, कोणतीही घ्या. नसल तर जे काही तुमच्याकडे एमसीक्यूजचे क्वेश्चन्स आहेत त्याला ॲज अ टेस्ट सिरीज म्हणून सॉल्व्ह करा. जसं तू सांगितलं स्टॉप वॉच लावा आणि एमसीक्यूज सॉल्व्ह करा. राईट. बरोबर. जरी काही रेफरन्स हवे असेल तर टेक्स्टबुकचे आहेत. टेक्स्टबुकच्या प्रत्येक एक्झामसाठी 5 ते 6 क्वेश्चन पेपर असतात. बरोबर. तुम्ही त्या पण सॉल्व्ह करू शकता. त्यांचे सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज पण असतात, चॅप्टर वाईज असतात, त्या देखील सॉल्व्ह करू शकतात. टेस्ट सिरीजचे क्वेश्चन एक्झामला यावे म्हणून नाही सॉल्व्ह करायचे. करेक्ट. तर जस्ट आपल्याला एक्झाम रेडी राहायचंय. आपण त्या प्रेशरला सोक करू शकतो की नाही, त्या टाइम बाउंड मध्ये आपण कसं रिॲक्ट करतो. रिझनिंगचे क्वेश्चन्स माझ्याकडनं होत आहे की नाही, बरोबर. 20 क्वेश्चन्स असेल तर ते 15-20 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये होत आहे की नाही, त्याच्यासाठी टेस्ट सिरीज आहे. त्याचा स्कोर डझंट व्हॅलिडेट की तुमचा कॅलिबर किती, तुम्ही सिलेक्शनच्या रेसमध्ये बिलॉंग करता की नाही, ते दाखवत डझंट मॅटर. करेक्ट. राईट. ओके, म्हणजे एक विद्यार्थ्यांना हे समजलं असेल, बरेच स्टुडंट्स हे विचारत असतात की सर एक टेस्ट सिरीज दिली आणि त्याच्यामध्ये स्कोर कमी आला म्हणून मी पुढच्या टेस्ट सिरीजच दिला नाही. खूप मुलं फुल लेंथ टेस्ट सिरीज 1-2 देतात आणि सोडून देतात, पण टेस्ट सिरीजचा स्कोर आणि ऍक्च्युअल एक्झामचा स्कोर या दोघांचं रिलेशनशिप म्हणजे खूप कमी आहे. राईट. ऍक्च्युअली आपल्याला त्यातून टाइम मॅनेजमेंट शिकायचं, जसं तू सांगितलं. त्यानंतर तू दुसरा पॉईंट बोलला रिझनिंग. जसं BMCलाही रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड होतं, आणि प्रत्येक एक्झामला आता जवळपास जेवढ्या पण सरळ सेवा आहेत रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड आहेत. आता इथे एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे की रिझनिंग ॲप्टिट्यूडचं प्रिपरेशन कुठून करायचं आणि रिझनिंग ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स कुठून सॉल्व्ह करायचे. राईट. आता TCS पॅटर्न बघितला किंवा IBPS पॅटर्न बघितला, रिझनिंग ॲप्टिट्यूडचा थोडा त्यांच्यात पण डिफरन्स आहे. जसं IBPS पॅटर्न बघितला तर रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड मध्ये ते थोडं बँकिंग कडे त्यांचं जास्त इन्क्लिनेशन आहे. TCS मोर ऑर लेस थोडं जास्त जनरल फॉर्म मध्ये विचारतं. आता या दोन्ही एक्झामसाठी मी असं सांगेल की जे पण टॉपिक्स आहेत, रिझनिंगचे असो किंवा क्वांट ॲप्टिट्यूडचे असो, त्यांचे जितकेही सब टॉपिक्स आहेत त्याचे कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आता कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी जे पण युट्यूबला व्हिडिओज अवेलेबल आहेत, तुम्ही टाकले, कोणत्याही ट्युटरकडनं शिकलेत तरी तो कॉन्सेप्ट तुम्हाला शॉर्टकट्स एकदा सांगेल आणि ते अप्लाय करण्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. युट्यूबलाही कोणतंही मॅरेथॉन लावलं, त्याचीही प्रॅक्टिस केली, 5-5, 10-10 क्वेश्चन जस्ट फॅमिलियर होण्यासाठी की जे शिकलोय ते अप्लाय करता येतंय की नाही, तेही जरी झालं आणि त्याच्यानंतर टेस्ट सिरीज मधून तुमची प्रॅक्टिस होणारच आहे. म्हणजे प्रॅक्टिस करणं महत्वाचं, प्रॅक्टिस लेक्चर करून होणार नाही होत. तुम्हाला ते कॉन्सेप्ट क्लिअर करायचे, ते शॉर्टकट्स मध्ये आपण ते 1 मिनिटात 1.5 मिनिटात कसं ते पझल बसवणार आहेत त्याची प्रॅक्टिस करायची आणि टेस्ट सिरीज मधून डेली बेसिसवर तुमची ती प्रॅक्टिस होणारच आहे. करेक्ट. राईट. रिझनिंग ॲप्टिट्यूडचं हे झालं प्रिपरेशन बद्दल. एक अजून महत्वाची गोष्ट, TCS IBPS पॅटर्न तू बोलला. बरेच मुलांचं आहे की सर टेक्निकलचं प्रिपरेशन करतोय, TCS ची एक्झाम आहे, टेक्निकलचं प्रिपरेशन करतोय, IBPS ची एक्झाम आहे. या दोघांमध्ये काय फरक आहे की TCS IBPS खरंच फरक आहे की तुमचं जर ओव्हरऑल प्रिपरेशन असेल तर दोघंही एक्झाम सोप्या जातात? राईट. तर फरक आहेत, डेफिनेटली फरक आहेत. TCS तुमच्या कॉन्सेप्ट क्लॅरिटीला टच करते. एक्झामिनर जो आहे तो मोस्ट फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स नाही विचारत आहे, तो काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतो एक्झामिनर तुमच्या ह्याच्यात. मग त्या केसमध्ये तुमचं कोर्स सिव्हिल इंजिनिअरिंगचं विथ कॉन्सेप्ट क्लॅरिटी असणं खूप महत्वाचं आहे TCS एक्झामसाठी. तिथे आता स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आलेले आहेत तिथे. राईट. IBPS मध्ये सरळ सरळ वन लाईनर असतात, स्टॅटिक डेटाला जास्त होल्ड असतो तिथे.
मोस्ट फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स विचारण्याचे चान्सेस खूप जास्त असतात IBPS मध्ये. तर मग आता एक्झाम आली तर मी स्टॅटिक पोर्शन वाचतो, किंवा TCS ची एक्झाम आली मी तर थोडं जास्त डेप्थ मधल्या नोट्स वाचतो. असं पण अप्रोच असणं चुकीचं आहे. बरोबर. सुरुवातीला तयारी करतानाच स्टॅटिक विथ कॉन्सेप्टची क्लॅरिटी होल्ड असणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण प्रिपरेशन करताना असं म्हणून तर नाही करू शकत ना की IBPSच्याच एक्झामसाठी मी करणार आहे, TCSच्याच एक्झामसाठी मी करणार आहे. ते नाही. राईट. सो मग प्रॅक्टिसमध्ये पण किंवा रिव्हिजनमध्ये पण दोन्ही गोष्टींचं होल्ड असणं तितकं गरजेचं आहे. मग जेणेकरून कोणतीही एक्झाम असो ती म्हणजे आपल्याला आपल्या एकदा रेंजमध्ये डेप्थ मध्ये प्रिपरेशन केलं तर फक्त TCS आहे तर क्वेश्चन त्या टाईपचे प्रॅक्टिस करायचे, IBPS असेल तर स्टॅटिक डेटावाले क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे. म्हणजे राईट. अगोदर शिकणं महत्वाचं आहे, आधी नंतर ऍप्लिकेशन करायचं. आधी अगोदर सब्जेक्टचं कोर इसेन्स समजणं खूप गरजेचं आहे. त्याचा क्रक्स काय, त्याचं ऍप्लिकेशन कसं आहे, एक्झामिनर त्यातून काय पिक करतोय. बरोबर. तर सब्जेक्टला व्यवस्थित शिकणं गरजेचं आहे. मग नंतर जाऊन ती एक्झाम टार्गेट करणं, त्याच्यातला कोणता पॉईंट विचारू शकतो ते टार्गेट करणं, तो नंतरचा पॉईंट आहे. करेक्ट. दुसरी आता महत्वाची गोष्ट, आपण येऊया तुझ्या BMCच्या एक्झामकडे. BMC सब इंजिनियर एक्झाम, ज्यामध्ये टेक्निकल, रिजनिंग, ॲप्टिट्यूड वगैरे होतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा आहे की तू ज्यावेळेस BMCची एक्झाम दिली, आता तुझी रँक 1 आहे, त्यामुळे बऱ्यापैकी मुलांना हा क्वेश्चन असतो की सर रुटीन कसं असलं पाहिजे. म्हणजे दिवसभरामध्ये टेक्निकलला किती वेळ द्यायचा, नॉन टेक्निकलला किती वेळ द्यायचा, त्यानंतर मराठी इंग्लिशला किती वेळ द्यायचा, कळत नाही, सगळ्या गोष्टी हे होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ज्यावेळेस BMCच नाही कोणतीही एक्झाम शेवटचे 10-15 दिवस बाकी असतात, त्यावेळेस ना काय होतं, मुलांना समजत नाही की काय करू मी नक्की. या शेवटच्या 10-15 दिवसांचा तुझा अप्रोच कसा होता, तुझा रुटीन कसा होता, आणि मुलांनी काय फॉलो केलं पाहिजे? राईट. सो इन जनरल रुटीनमध्ये माझं स्टडी 8 to 9 hours ऑफ डेडिकेटेड स्टडी असायचा माझा. ही एक महत्वाची गोष्ट आहे. काही मुलं, म्हणजे रिसेंट माझं त्यांच्यासोबत बोलणं झालं ना, सर मला सिलेक्शन पाहिजेच आहे, तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे, मी 14 तास 16 तास अभ्यास पण करायला तयार आहे. माझ्या मते ही प्रॅक्टिकली पॉसिबल गोष्ट नाहीये. ते तुम्ही 3 दिवस फॉलो करू शकता. तुम्हाला सिलेक्शन पाहिजे, रोज 8 ते 10 तास कंटिन्यू अभ्यास करा, मोर दॅन सफिशियंट आहे. एक्झॅक्टली. सो माझं ते 8 to 9 hours ऑफ स्टडीमध्ये मग मी डिवाइड केलेलं त्यात की नॉन टेक्निकलला साधारणतः 1 ते 1.5 तास दिलेला, टेक्निकलचा जो रिव्हिजन वाला पार्ट आहे त्याला थोडा वेळ दिलेला, MCQ सॉल्विंग मध्ये थोडा वेळ दिलेला, काही विकनेस असतील टेक्निकल मध्ये ज्याची मला अजून व्यवस्थित अजून काही व्हिडिओ लेक्चर्स बघायची गरज आहे, त्याची रिव्हिजन करायची गरज आहे, किंवा राहिलेली त्याची प्रॅक्टिस, मग त्याचा थोडा टाइम फ्रेम वेगळा असायचा. सो मग असं बघितलं तर 60 to 70% माझा टाइम फ्रेम टेक्निकलला असायचा. 30 ते 40% जो माझा स्टडीचा रुटीन होता तो नॉन टेक्निकलला असायचा. तुम्ही जसं विचारलं की शेवटच्या 10 ते 15 दिवसात काय स्ट्रॅटेजी पाहिजे, शेवटच्या 10-15 दिवसात आपण ज्या याच्या आधी ज्या सरळ सेवा दिलेल्या आहेत त्यात ज्या सिली मिस्टेक्स कमिट केलेल्या आहेत त्या आपल्या समोर असणं खूप गरजेचं आहे. मग ते क्वेश्चन्स चुकीचा रेड केलेला असो, किंवा डेटा क्वेश्चनचा चुकीचा घेतला असो, 100च्या जागी 150 व्हॅल्यू घेतली असेल, किंवा मग फॉर्म्युला जर मला त्यावेळी आठवला नसेल, मग त्यावेळी ज्या आपण चुका कमिट केलेल्या आहेत त्या मी अपकमिंग एक्झाम मध्ये करणार नाहीत. तर त्याच्या थ्रू जात राहणं, कंटिन्यू जात राहणं, ब्रेनला सांगत राहणं की मी ह्या मिस्टेक्स केलेल्या आहेत, त्या मला पुढच्या एक्झाम मध्ये आणायच्या नाही आहेत. बरोबर. आणि काही जो पार्ट असतो, जसं आपण म्हटलं की फॅक्च्युअल असतो, जो आपला पाठच पाहिजे, जो पाठच पाहिजे, मग तो एक्झामच्या 2 दिवस आधी पण टच मध्ये असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. स्टॅटिक डेटाचा, काही हायवेचे टेबल्स असतील, स्ट्रक्चरलचे कोडल प्रोव्हिजन्स असतील, बरोबर, तर ते आपल्या टच मध्ये असणं खूप गरजेचं आहे. जसं आम्ही बोलतो की त्याला रेड पेनने मार्क करून ठेवा, हायलाइट केलेले पॉइंट्स असतात, त्याला जस्ट गो थ्रू करत राहणं, म्हणजे आपण जाण्याच्या आधी पण माहिती असतात की अच्छा हा टेबल आहे, तो असं असं आहे. तीच एक स्ट्रॅटेजी पाहिजे. जास्त हायपर शेवटच्या दिवसामध्ये व्हायची गरज नाही, उलट ज्या चुका झाल्या त्यांच्याकडे नवीन डेटा काही नाही. अजून एक मेन क्वेश्चन, शेवटचे 10-15 दिवसांमध्ये जे मॅरेथॉन सेशन्स खूप असतात, बऱ्यापैकी मॅरेथॉन सेशन चालू होतात, आणि माझ्या मते मुलं ही चूक करतात की अभ्यास करताय, चांगला अभ्यास झालाय,
शेवटचे 10-15 दिवसामध्ये ते मॅरेथॉन सेशन्सकडे शिफ्ट होतात, की हम्म. आपण रिव्हिजनसाठी हे सेशन्स बघू किंवा MCQ पण तिथेच बघतात. तर मॅरेथॉन सेशनचा किती रोल प्ले आहे शेवटच्या 10-15 दिवसामध्ये? ते केले पाहिजेत की नाही केले पाहिजे? तुला काय वाटतं? Right. हा मॅरेथॉन सेशन करणं नाही करणं हा खूप सब्जेक्टिव्ह पॉइंट आहे. करेक्ट. प्रत्येकाच्या विलवर येते. हम्म. काही लोकांचं असं असतं की मॅरेथॉन सेशन मध्ये 3-3.5 तासाच्या याच्यात पूर्ण सब्जेक्ट आपला रिवाइज होतोय. बरोबर. राईट फ्रॉम स्टॅटिक, थोडं मग कॉन्सेप्ट पण त्यांचं हे हम्म. होतं. पण मला असं वाटतं की 3-3.5 तासांच्या मॅरेथॉनच्या सेशनमध्ये हम्म. किती नाही म्हटलं तरी तो सेशन तुमचा क्रॅश करून आलेला असतो. बरोबर. 3-3.5 तासात कोणताही सब्जेक्ट पूर्ण ओव्हर करणं होणार. राईट फ्रॉम द बेसिक हम्म. पॉसिबल नाहीये त्यात. हम्म. तर मी मॅरेथॉन सेशनचा इतका जास्त सपोर्टिव्ह नाहीये. खरं. मी माझे ज्या मिस्टेक्स मी केलेल्या आहेत त्याच त्यालाच मला तू अनालाइज analyze करणं केलं. आवडेल. जो हम्म. स्टॅटिक पार्ट आहे, जो मी स्वतःच रीड करू शकतो, पाठ करू शकतो, मला हम्म. त्यालाच गो थ्रू करायला आवडेल. बरोबर. आणि आपल्या आपल्या झोन मध्ये जो प्रिपरेशनची मेथड असते ना, हम्म. तीच आपण फॉलो फॉलो करणं करत हा राहिलं तर बेटर. मोस्ट बेटर असते ती. तर मग माझ्या मते तरी रादर दॅन मॅरेथॉन हम्म. आपल्याला काय टाईपची सवय आहे, हम्म. तेच आपण फॉलो करणं गरजेचं आहे. बरोबर. सो आता BMCची तुझी एक्झाम तू दिली. त्या पेपर जेईचा होता, त्यानंतर BMC सब इंजिनियरचा होता. सो पेपर तू दिला. पेपर नंतर तुला एक्सपेक्टेड होतं का की ह्या पेपरमध्ये आपली रँक 1 येणार आहे? Right. म्हणजे तू काय एक्सपेक्टेशन, कारण जेईच्या पेपर नंतर तुला बऱ्यापैकी वेळ मिळाला होता, त्या चुका तू अनालाइज केल्या जसं तू बोलला. BMC सब इंजिनियरचा पेपर दिला तेव्हा तुला असा कॉन्फिडन्स की मुलांचं असतं ना की नाही माझं होणारच आहे ह्या एक्झाममध्ये, असं काही होतं की रँक 1 येणार आहे, ही एक्सपेक्टेशन होते का तुला? नाही, मला अजिबात एक्सपेक्टेशन नव्हतं की बरोबर. माझं रँक 1 येईल. हम्म. आणि मला पेपर गेलेला, छान गेलेला पेपर. हम्म. बट कॉम्पिटिशन ती ग्लोबल असल्यामुळे BMC पण एक हम्म. सेपरेट क्राऊड असतो त्याचा. बरोबर. तर त्या इतक्या लॉटमध्ये आपण सिलेक्शन होणार की नाही याची पण Yes. खात्री असणं बरोबर. नव्हती मला. हम्म. आणि आपल्याला जसा पेपर गेलाय तसा इतर 60-70 मुलांना पण जाऊ शकतो. करेक्ट. 36 जिल्हे आहेत, इतक्या सेंटर्स वरती एक्झाम बरोबर. होतीये. तर मग ऍब्सल्युटली गॅरंटी नव्हती त्याची. हम्म. आणि सिलेक्शन होणं हा पहिला टार्गेट तर हा होता. बरोबर. रँक 1 येणं येतं म्हणजे आयसिंग ऑन द केकच येते. बरोबर. हम्म. तर मग सिलेक्शन झालं याचा पहिले आनंद झाला आणि मग रँक 1 आलं. मग हम्म. तेच असतं की काय रिॲक्शन होती रँक 1 आल्यावर? रँक 1 आलो तेव्हा ते सिंक इनच झालं नाही मला. मला 1 ते बरोबर. 1.5 हा. दिवस ते सिंक इन करायलाच लागलं की झालंय. मला आठवतं की ज्या दिवशी रिझल्ट आलेला त्या दिवशी हम्म. रात्र मी हार्डली 1.5 ते 2 तासच झोपलेलो. करेक्ट. कंटिन्यू फोन वगैरे चाललेले, मित्रांचे कॉल, हे ते. तर कुठे ना कुठे अनएक्सपेक्टेडच ते घडून अनएक्सपेक्टेड जातं त्या रिझल्ट. गोष्टी. मग हार्डली जसं जसं दिवस पुढे गेलं, मग लोक भेटायला वगैरे येतात, कॉल मेसेजेस जेव्हा येतात, मग तेव्हा आपल्याला हिट होतं की अच्छा हा आलेलो आहे रँक 1 आपण असं. बरोबर. ग्रेट. म्हणजे तुझ्या जर्नीमधून खूप काही शिकण्यासारखं आहे. जेवढे पण तू पॉईंट सांगितले, माझ्या मते त्याला जर आपण एक ब्रेकडाऊन केलं की तुमचा सिलेबस व्यवस्थित डिटेल्डमध्ये कंप्लीट पाहिजे. त्यानंतर तुमच्या नोट्स अशा पाहिजे की त्याच तुम्हाला एक्झामच्या आधी रेफर करायचे. म्हणजे एक्झामच्या आधी आपण जे 17 सोर्सेस यूज करतो ते सोर्सेस नको यूज करायला. दुसरी गोष्ट MCQ प्रॅक्टिस खूप महत्त्वाची. MCQ प्रॅक्टिसलाच तुम्ही टेस्ट सिरीजमध्येही कन्वर्ट करू शकतात. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे की सेल्फ कॉन्फिडन्स असेल तरच तुम्ही ते माझ्या मते क्रॅक करू शकता. कारण तुझ्याकडनं शिकण्याची ही गोष्ट आहे स्टुडंट्सला पण, की खूप मुलं आहेत जे खूप दिवसांपासून प्रिपरेशन करतात. ॲक्च्युली जे 20, 21, 22चे पासआउट आहेत तुझ्याही आधीचे, तू रिसेंट 23मध्ये पासआउट, 24मध्ये एक्झाम दिली आणि 25मध्ये आता तुझ्या हातामध्ये पोस्ट आहे, ती पण एक चांगली पोस्ट, BMC सब इंजिनियर सारखी चांगली पोस्ट. तू जे मुलं प्रिपरेशन स्टार्ट करताय त्या मुलांना काय सांगशील? कारण काय होतं की तुझा जी जर्नी आहे ती 1-2 वर्षाची आहे. मुलांना असं वाटतं की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सर 4-5 वर्ष द्यावे लागतील का? मग सिलेक्शन होतंच का गॅरंटेड? हे तर कोणी सांगू नाही शकत. बट तुझ्याकडनं शिकण्यासारखं आहे की 1-2 वर्ष तू ते अचीव्ह केलं. मग तू नवीन प्रिपरेशन जे स्टार्ट करताय त्यांना काय सजेशन्स देशील? राईट. तर जर नवीन जे स्टुडंट्स आहेत, जे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये पार्टिसिपेट करतायत किंवा करणार आहेत, तर त्यांच्यासाठी एकच सांगणं आहे की सुरुवात करताना असं टार्गेट ठेवू नका की 2 महिन्यात 3 महिन्यात कोणतीही एक्झाम मी काढेल. सुरुवात करताना 1 ते 1.5 वर्षाचा टाइम फ्रेम ठेवा. सब्जेक्ट कोणताही शिकताना
त्याच्या डेप्थमध्ये जा, व्यवस्थित त्याला शिका, त्याला प्रॅक्टिसमध्ये आणा, पुढचा सब्जेक्ट घ्या, मागचा जो झाला आहे त्याला रिव्हिजनमध्ये आणा, अशी लिंक करा. पूर्ण टेक्निकलचं झालं की साईड बाय साईड नॉन टेक्निकल वरती पण आपला टच राहू द्या आणि एक्झाम्स देत राहा आणि प्रत्येक एक्झाममध्ये बेटर होण्याचं ट्राय करा. जितक्या एक्झाम देणार तितके जास्त जवळ जाणार आणि असं काही रॉकेट सायन्स नाही येत. कोणती ना कोणती एक्झाम 100% निघून जाणार. येस, थँक्यू. करेक्ट. सो हे जेवढे काही सजेशन्स त्याने दिले, माझ्या मते प्रत्येकाने पेन पेपर घेऊन नोट डाऊन करून त्याच्यावरती जर ॲप्लिकेशन केलं, ज्या विद्यार्थ्यांचं मोस्टली परत परत ट्राय करून सिलेक्शन होत नाही आहे, लक्षात ठेवा तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार आणि जेवढ्या टेस्ट सिरीज देणार तीच गोष्ट तुमचं सिलेक्शन डिसाईड करणार आहे. तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये जर स्कोर कमी येतोय म्हणून त्या देत नाही आहे तर ती खूप चुकीची गोष्ट आहे, हेही त्याने सांगितलं. टेस्ट सिरीज ही फक्त टाईम मॅनेजमेंटसाठी द्यायची आहे. सो जेवढ्या पण गोष्टी त्याने सांगितल्या त्या तुम्ही अप्लाय करा. कदाचित उद्या तुमचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये असेल. तुम्हाला अजून काही अडचण असेल, एक्झाम प्रिपरेशन असेल, काही डाऊट्स असतील की स्कोर इम्प्रूव्ह कसा करायचा, टेस्ट सिरीजबद्दल त्याने स्पष्ट सांगितलं की कोणतीही जॉईन करा, टाईम मॅनेजमेंटसाठी टेस्ट सिरीज द्या. जेवढे काही डाऊट्स असतील तुमचे ते तुम्ही मला विचारू शकता, मी ते यशपर्यंत पोहोचवेल, तोही मार्गदर्शन करत राहील. मी माझा इन्स्टा ID डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे, तुम्ही तिथे रीच आउट करू शकता. कमेंटमध्ये तुमचे डाऊट सांगा. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपण तुमच्यापर्यंत आणूच, सोल्युशन आणूच. सो यश, तुझे आता जॉईनिंग तर होणारच आहे BMCची. तुलाही तुझ्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू. आणि असंच मुलांना मोटिवेट करत राहा, इन्स्पायर करत राहा. नक्कीच तुझ्यापर्यंत मुलं रीच आउट करतील. त्यांनाही तुझा जो एक्सपिरियन्स आहे तो त्यांच्यासोबत शेअर कर, जेणेकरून त्यांनाही त्याचा बेनिफिट होईल. थँक्यू. आणि तू थँक्यू. वेळ काढून आला त्याबद्दल थँक्यू सो मच. माझं प्लेजर आहे की मी इथे आलो. थँक्यू सरजी फॉर हॅव्हिंग मी येस. ऑन द शो.